चालू केले. तर आता आपण भरूया वडपूजेची ताटं आणि थोड्याच वेळात आपण वडपूजेसाठी जाऊया. अजून यायच्या बाकी आहेत नम्रता ताई म्हणून थांबूया आपण. आता वाजलेत 2, बहुतेक 3-3:30 पर्यंत आपण जाऊ आणि मग नंतर तुम्हाला दाखवूया आपण. ठीक आहे. मला मित्रांनो, ही व्हिडिओ अंकिताने शूट केलेली आहे मुंबईला. व्हिडिओमध्ये काय चुकत असेल तर सांगा आणि ही व्हिडिओ गोड म्हणून घ्या आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर बघूया आजची व्हिडिओ अंकिताने शूट केलेली. आमची वडपूजा चला मित्रांनो, आता अंकिता वगैरे वडाच्या झाडाचे तर पोचलेत. तर मग आता ते पूजा करण्यात येईल. अगोदरच महिला तिथे पूजा करत होत्या आणि गर्दी पण खूप होती. गावाला या सणाला आम्ही लहानपणी खूप मजा करायचो. आणखी हे नैवेद्याचे वगैरे हे ठेवायचेत ना, ते खाण्यासाठी वगैरे आणि त्याच्यामध्ये चिल्लर वगैरे असायचे ना, ते जमा करण्यासाठी खूप मजा करायचो. या दिवसाची आम्ही पण आतुरतेने वाट बघायचो. जसा महिला बघायच्या तसा खूप मजा यायची. परत वडाच्या झाडाचे ते जाऊन पारंब्यानं झोका वगैरे घेऊन खूप मजा यायची. आता हे मुंबईची वटपौर्णिमा आहे, त्याच्यामध्ये गर्दी पण खूप असते. आणखी म्हणजे एरियातले म्हणजे असे नेमके तशी म्हणजे झाडं असतील ना वडाची, त्यामुळे गर्दी खूप असते. गावी कसं टेन्शन नसतं. तुला आजची व्हिडिओ नक्की सांगा मला कशी वाटली ती, कारण की अंकिताने शूट केलेली आहे. त्याच्यामुळे तिला काही जास्त ऑडिओ वगैरे करता आलं नाही, त्यामुळे मी मागून ऑडिओ करतो. आता इकडे बघा पूजा चालू आहे. आता वडाला फेरे मारण्याचं काम चालू आहे. तर हे व्रत म्हणजे आपल्या नवऱ्यासाठी असतं, जी मराठी बाई दरवर्षी वडाची पूजा करून करते. वगैरे बघा म्हणजे सगळ्या महिला नटून थटून वगैरे तयार होऊन सगळ्या महिला एकदम नटून थटून सात शृंगार करून वडाची पूजा करायला येतात. आणखी हाच नवरा आम्हाला 7 जन्म मिळो यासाठी. बघा आता पूजा वगैरे करून झाली नंतर मग अंकिता घरी वगैरे जाईल. घरी आल्याच्या त्यानंतर एक दुसऱ्याने एक वाण वगैरे देऊन पूजा संपन्न केली. आणि ही आमची काकी आहे, म्हणजे तिच्या पाया वगैरे पडून सगळ्या बहीण आहे, ही अंकिता आहे, 2 बहिणी आहेत आणि एक वहिनी आहे, म्हणजे सासूबाई त्यांची. चला तर हे आता जास्त मी तुम्हाला ऑडिओ देत नाही, तर तुम्हीच बघा आणि समजून घ्या. चला बाय.